नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. खरं तर आपण इतिहास म्हटलं की आपल्याला आवडो न आवडो इतिहास हा आपल्या आयुष्याचा भाग असतोच आणि या इतिहासाबद्दल जाणून घेणं, त्याच्याशी संबंधित कथा वाचणं, ऐकणं हा खूप आनंद देणारा अनुभव असतो. तशाच पद्धतीच्या एका पुस्तकाबद्दल आपल्याला आज गप्पा मारायच्या आहेत आणि आज आपले पाहुणे विशेष आहेत. आपले आजचे पाहुणे आहेत ब्रिजेश सिंग, जे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत आणि सध्या महाराष्ट्र राज्यात प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काम करतात. याचा अर्थ एक मोठे IPS अधिकारी जे लेखकही आहेत ते आजचे आपले पाहुणे आहेत आणि त्यांनी जे नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, कारण त्याचं हे एकच पुस्तक नाही, त्यांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं जे नवीन पुस्तक आहे ज्याचं नाव आहे द क्लाउड चॅरियट, त्याविषयी आज गप्पा मारणार आहोत आपण ब्रिजेश सिंग यांच्याबरोबरच. ब्रिजेश सिंगजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं म्हटलं की आज राज्यातले एक मोठे अधिकारी म्हणून नाही तर लेखक म्हणून तुम्ही आमच्याबरोबर गप्पा मारणार आहात. आणि द क्लाउड चॅरियट हे जे पुस्तकाचं नाव आहे, या नावावरून काही कळत नाही म्हणून मी फक्त सांगते की 2000 वर्षापूर्वीचं जे कलिंग होतं त्या कलिंगामध्ये घडणाऱ्या घडामोडींची कादंबरी आहे ही. आपण मराठीत ज्याला कादंबरी म्हणतो, ज्यात लेखकाचा कल्पनेचाही भाग असतो, अशा पद्धतीची ही कादंबरी आहे. तर मला सांगा की द क्लाउड चॅरिट एक लेखक म्हणून तुम्ही काय सांगाल आपल्या वाचक प्रेक्षकांना? आपल्याकडे इतिहासाला बघण्याचं दृष्टिकोन जे आहे आपलं, ते ज्याला आपण खूप पोलेमिकल म्हणतो. सो वी डू नॉट लुक ॲट आवर हिस्ट्री इन अ इंटिग्रेटेड सेन्स. आणि तुम्ही बाकी कुठल्याही देशाला जाल तर तुम्ही रशियन लोक बघा, फ्रेंच लोक बघा, जॅपनीज लोक बघा, त्यांना त्यांच्या इतिहासाबद्दल अभिमान असतं. आपल्याकडे कुठेतरी इव्हन इतिहास हे कंटेस्टेड आहे, त्याला कारणं असतील. पण क्लाउड चॅरिट लिहिताना मला असं कळलं की आपल्यालाच आपल्या पास्टबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल काही जाणीव नाही. तर द क्लाउड चॅरियट हे एका डायनेस्टीच्या नावावरून आहे, महामेघवाहन. ॲक्च्युली त्या नावाबद्दल मला विचारायचंच होतं की क्लाउड चॅरियट का? जी, महामेघवाहन, द क्लाउड चॅरियट, मेघवाहन. तर इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टाईम पिरियड इन हिस्ट्री. म्हणजे अशोकाच्या ग्रँडसनचा वध आर्मीसमोर केलेला आहे पुष्यमित्र शुंग यांनी, आणि त्याच्यानंतर एक डिसइंटिग्रेशन सुरू आहे यावेळेस. तर त्या काळाचं जिओपॉलिटिक्स असं आहे की मगध इज ब्रेकिंग डाऊन आणि रिजनल पॉवर्स जे आहेत ते वर येत आहेत. आता आपण बघाल की असे सायकल्स असतात, सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन. तर या भारत खंडात असे वेव्ज येतात, सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन. इतिहास काळापासून सुरू आहे आणि होणारच आहे. म्हणजे इतकं मोठं जिओपॉलिटिक्स आहे, इट्स ऑलमोस्ट अ कॉन्टिनेंट. तर इथे सातवाहन आहेत पैठणला, ज्या त्या काळात प्रतिष्ठानपुरा म्हणतो आपण. प्रतिष्ठानपुराला सातवाहन आहेत, ग्लोरियस एम्पायर. आणि त्याबद्दलही लोकांना जास्त माहिती नाही. अमेझिंग किंग्स, म्हणजे आपण अजिंठा, एलोरा सगळं बघता, वेरूळ याला म्हणतो आपण. 7 generations you see that there are different temples. बुद्धिस्ट टेम्पल्स आहेत, जैन टेम्पल्स आहेत, हिंदू टेम्पल्स आहेत, विहार आहेत. तर या काळात सातवाहन इथे होते आणि मगध वॉज स्लोली क्रम्बलिंग. आणि इथे कलिंग यूज टू बी अ पार्ट ऑफ अशोकास डायनेस्टी. तर हे 100 वर्षानंतर कलिंग बिकेम इंडिपेंडेंट अंडर महामेघवाहन्स. तर या डायनेस्टीचा हा दुसरा तिसरा किंग आहे. आणि स्ट्रेंजली या डायनेस्टीमध्ये जास्त लोक झाले नाही. इट वॉज अ वंडरफुल डायनेस्टी. इट वॉज लोकाभिमुख. त्याने खूप पब्लिक वर्क्स केले. बघा, एन्शंट काळामध्ये खूप पब्लिक वर्क्स कमी केले राजांनी. ते टॅक्स घ्यायचे आणि पब्लिक वर्क्स कमी करायचे. तर यांनी खूप पब्लिक वर्क्स केले. ही वॉज अ पेट्रन ऑफ आर्ट्स. तो खारवेल म्हणून राजा होता. आणि इट इज बेसिकली द स्टोरी ऑफ खारवेल रिटन इन अ बुक. एक हाथी गुंफा इन्स्क्रिप्शन आहे उदयगिरी खंडगिरी केव्जमध्ये. केव्ह नंबर 14 आहे. तिथे मला वाटतं 17 लाईन्समध्ये या राजाने आपलं संपूर्ण आयुष्य लिहिलेलं आहे. फक्त 17 ओळीमध्ये. मी 4 ओळ त्याची पहिली घेऊन हे पुस्तक तयार केलं आहे. अच्छा. सो इन द ड्रीम दॅट इफ पीपल लाईक इट देन आय विल बी एबल टू युटिलाइज द रेस्ट ऑफ द स्टोरी. हो, नाही, पण मला ना, जेव्हा आपण एखादा ऐतिहासिक संदर्भ घेऊन कादंबरी लिहितो तेव्हा मला नेहमी विचारावं असं वाटतं की
आपण ज्याला अभ्यास म्हणतो किंवा रिसर्च म्हणतो, ते रिसर्च कसं होतं? म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपण कादंबरी लिहिणार आहे, त्याच्यात आपल्या कल्पनेचा भाग आहे, तरीही आपल्याला इतिहास सांगायचा आहे, तो भागही आहे. तर एक्झॅक्टली ड्यू टू दिस नीड मला वाटलं की एक ॲम्निशिया आहे, कल्चरल ॲम्निशिया आहे, गॅप आहे जिथे आपल्याला माहीत नाही आपल्या हिस्ट्रीबद्दल. पण आता मी हिस्टॉरियन नाही, मी इतिहासतज्ञ नाही, मी हिस्ट्रीचं पुस्तक लिहिणार, कुणी वाचणार नाही. नाही अर्थात. आणि कोणी हातात घेऊन असं इतिहासाचं पुस्तक की चला आपण या काळाबद्दल वाचू असं होत नाही जनरली. पण लोक फिक्शन वाचतात. हो. तर मी काय केलं की एक फिक्शनलाइज व्हर्जन, एक इमर्सिव्ह व्हर्जन त्या काळातला तयार केलं. हे करायला मला आय हॅड टू लिटरली डू लॉट ऑफ रिसर्च. तर एक फ्रँकली स्पीकिंग पोलीस म्हणून जरा एक इन्व्हेस्टिगेशनची सवय असते. तर त्याप्रमाणे IPS अधिकाऱ्यांनी केलेलं इन्व्हेस्टिगेशन अजूनच वेगळं. पीसिंग टुगेदर एव्हिडन्स. तर खूप ओरिजिनल सोर्सेस गोळा केलेत, इंटरप्रिटेशन्स गोळा केलेत. आणि बघा, म्हणजे जर आपल्याला एक कॅरेक्टर पेंट करायचं असेल आणि जो कॅरेक्टर मगधचा आहे किंवा कलिंगचा आहे, तर त्याचं उत्तरीय अंतरीय वेगळं असणार, त्याची ज्वेलरी वेगळी असणार, त्याचं हेअरडू वेगळं असणार, ते वेगळे दिसतात. तर या सगळ्याकरता मला ओरिजिनल सोर्सेस कन्सल्ट करावं लागले. इवन देन आय हॅड टू ॲक्च्युली गेट टू काही भित्तिचित्र होते, तिथून कळालं की लोक काय घालायचे, इकडे कसं घालायचे, तिकडे कसं घालायचे. तर अतिशय डिटेलमध्ये रिसर्च केलं. एक दुसरं काय केलं की ही जी डायनेस्टी आहे, इट हॅपन्स ऑलमोस्ट 100 वर्ष अशोक नंतर. अशोक 261 BC मध्ये अशोक जे आहेत कलिंग वॉर करतात आणि 1 लाख लोकांना मारतात आणि 1.5 लाख लोकांना बंदिस्त करतात. त्यानंतर इट इज अ स्टोरी ऑफ रिसर्जन्स, इट इज अ स्टोरी ऑफ नेशन बिल्डिंग, इट इज अ स्टोरी ऑफ रिडेम्पशन फ्रॉम डिफीट. आणि या राजाने काय केलं की दिस फॉलन नेशन ही ब्रॉट इट बॅक. तर इट्स अ व्हेरी इन्स्पायरिंग टेल. आणि हे करताना मला असं कळलं की तिथे कलिंगमध्ये इन द 1st century BC ॲडमिनिस्ट्रेशन वॉज बेस्ड ऑन अर्थशास्त्र. याकरता मला मग अर्थशास्त्राची संपूर्ण स्टडी केली. त्याचे 3-4 एडिशन्स आहेत, कांगले, श्यामशास्त्री वगैरे वगैरे वेगवेगळे एडिशन्स आहेत. संपूर्ण एडिशन वाचून काढले. आणि मग काय केलं की बेस्ड ऑन द जिओपॉलिटिक्स, सोर्सेस, एपिग्राफिका इंडिका वगैरे वगैरे, आय क्रिएटेड अन इमर्सिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे आय थिंक यू हॅव रेड द बुक. तुम्हाला वाचताना असं वाटेल की दॅट यू आर स्टँडिंग ऑन द स्ट्रीट्स ऑफ तोशाली. राईट. म्हणजे आपण पुस्तकात बुडून जातो खरं सांगायचं तर. म्हणजे त्याचा भाग होतो, हे महत्वाचं आहे. नाही, पण मला आणखीन रिसर्च बद्दलच विचारायचं आहे. उत्सुकता ही आहे की आता आपण सध्या जे विषय आपण महाराष्ट्रात पाहतो ते शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास, संभाजी महाराजांबद्दल, तो फक्त 350 वर्ष जुना आहे. आणि तरीही आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दलच्या पुराव्यांबद्दल म्हणजे एक जण म्हणतं हा आहे, एक जण म्हणतं नाही आहे. आणि म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे की आता सरकारनेच इतिहास लिहावा आणि त्यात काय खरं काय खोटं सांगावं. तुम्ही जेव्हा कलिंगाच्या इतिहासावर आधारित कादंबरी लिहिता, ती 2000 वर्ष जुनी आहे, तेव्हा हे पुरावे शोधणं हे किती कठीण होतं? नाही, पुराव्यांपेक्षा पुराव्यांचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं. तर आता बघा की ज्याप्रमाणे आपल्या देशाची हिस्टोरिओग्राफी आहे, तिथे काहीही सापडलं की त्यावेळेस एशियाटिक सोसायटी किंवा ब्रिटिशांनी जे आपला इतिहास लिहिलं, त्यांना वाटायचं की वी आर एन इन्फिरियर रेस विच नीड्स टू बी गवर्न. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं की जेव्हा अशोकाचे बेल कॅपिटल सापडले तर ते म्हणाले की ओ दिस अ कॉपी ऑफ पर्शियन, यु नो, फ्रॉम पर्सेपोलिस. तर कुठल्याही, आताही बघा एक तिलवारा म्हणून मेरठमध्ये ठिकाण आहे, तिथे 4000 वर्षापूर्वीचं काहीतरी एक चॅरियट किंवा कार्ट सापडलं आहे. पण याबद्दलही तुम्ही बोलायला सुरू कराल तर 10 लोक अटॅक करायला लागतात की अरे आर्य बाहेरून आले, असं झालं तसं झालं. इंटरप्रिटेशन्स असतात, पण ॲज अ रायटर यू हॅव टू फ्रीज द स्पेक समवेअर. दॅट एक आपण कोजंट एक लाईन ठरवून घेतो की ओके, दिस इज व्हॉट आय फील इज कम्फर्टेबल, किंवा दिस इज अकॉर्डिंग टू माय थॉट प्रोसेस. आणि ते कदाचित बायस्ड असेल, पण दॅट इज माय, तुमचा थॉट आहे, बट अल्टिमेटली इज माय स्टोरी. सो ॲज अन ऑथर मला ते अधिकार आहे. आणि माझ्या दृष्टीने तुम्ही ते जग बघा, तुम्हाला आवडेल नवडेल ते तुमचा प्रश्न आहे. पण रिसर्च करताना मी तसदी घेतली दॅट आय प्रॉब्ली ॲज अ पोलिसमॅन मला जरा सवय आहे इन्व्हेस्टिगेशनची. तर जिथे जिथे पॉसिबल आहे मी ओरिजिनल सोर्सेस कन्सल्ट केले. म्हणजे बघा, जिथे पॉयझन वापरला आहे
तर त्या काळात तो पॉयझन अस्तित्वात होता का, त्याचं काय लोकल नाव होता, त्याचं काय अँटीडेट होता, किंवा एक एलिफंटचा सीन आहे त्याच्यात. तर मला ते कन्सल्ट करायला आय रेड समथिंग कॉल्ड एलिफंट आयुर्वेदा बाय ऋषी पलकाप्य. पालिकाप्य. तर असे ओरिजिनल सोर्सेस खूप माझ्याकडे होते याचे. हो, त्यांनी हत्तीवर लिहिलेलं आहे हत्तीवर पुस्तक लिहिलं आहे. पालिकाप्याने. हत्तींच्या रोगांबद्दल आणि त्याच्या याच्याबद्दल लिहिलेलं आहे त्यांना, त्यांच्या उपायांबद्दल. अच्छा, तर त्याच्यात ना तुम्ही ते हा, सो काय असतं की देन यू कॅन क्रिएट अ रिअलिस्टिक पिक्चर की जर हत्ती अशा प्रकारे वागतोय तर त्याला काय काय द्यायचं, मग ती वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होती की नाही. कारण बघा, हिस्ट्रीचा प्रॉब्लेम काय आहे की अॅनाक्रॉनिझम पटकन होतो. की तुम्ही समजा 1960 बद्दल लिहत असाल आणि तुम्ही मोबाईल फोन तिकडे दाखवून दिलं तर संपलं. नाही, बरोबर आहे. अॅनाक्रॉनिझम तो काळ आपल्याला उभं करायचा बरोबर म्हटल्यावर आहे. चुकलंच नाही सो पाहिजे. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तर त्याप्रमाणे एक खूप बेसलाईन आपल्याला इंटरप्रिटेशन करणं गरजेचं असतं अँड इट हॅज टू बी व्हेरी सॉलिड. आणि तुम्ही असे एव्हिडन्सचे पीसेस गोळा करताना तुम्हाला कळतं की कुठे कुठे तारं जुळतात. सो यू अंडरस्टँड की कुठे याचा पॅरलल एक रेफरन्स असेल. जसं खारवेलबद्दल म्हणतात, पुस्तकात नाही आहे पण नंतरच्या जर मी लिहिणार तर त्याच्यात येईल की हा राजा असा होता की याला वाटायचं की मला कधीतरी मगध कॅप्चर करायचं आहे. तर याने सगळी तयारी केली, त्याला आपला रिव्हेंज पाहिजे होता. आणि जेव्हा तो मगधवर चालून गेला तर तिकडून डेमिटर, इंडो ग्रीक बॅक्ट्रियन किंग तिकडून आला. मग याने काय ठरवलं की डोमेस्टिक आपलं हे मी याला नंतर बघू शकतो, आधी बाहेरचा शत्रू. आधी बाहेरचा शत्रू. तर हा गेला, ही डिफिटेड डेमेट्रियस. इट इज मोस्टली डेमेट्रियस किंवा मेनांडर असेल, 99% इज डेमेट्रियस. आता बघा इथे म्हणजे इंटरप्रिटेशन जे असतात, डेमेट्रियसला डिफीट केला आणि परत आला. ही लेटर ऑन गोज टू कॅप्चर मगध. तर खूप सुंदर हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहेत त्याच्यात, विच आय हॅव ट्राईड टू वीव ॲज अ स्टोरी. नाही, आणि शेवटी शौर्याच्या कथा वाचायला ऐकायला लोकांना आवडतं. त्यामुळे तुम्ही जी कथा निवडली त्याच्या मागे आणखीन काही कारण होतं का? इतिहासाबद्दल तुम्ही सांगितलं, पण त्याशिवाय की जेव्हा आपण नायक एखादा हिरो उभा करतो तर त्या हिरोतल्या क्वालिटी तुम्हाला तिथे दिसल्या म्हणून होतं की काय? म्हणजे नाही, त्याच्याबद्दलचं पुस्तक लिहिताना नाही, माझ्या पुस्तकात खरं तर म्हणजे हिरो फक्त निमित्त आहे. ही इज ऑलमोस्ट द नरेटर. ज्याच्या दृष्टीने आपण कलिंग बघताय त्या काळाचं की ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, टॅक्सेशन काय आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, अर्थशास्त्रमध्ये ज्याप्रमाणे आता आपले सिटी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतं की मेन रोड असा असेल, छोटा रोड असा असेल, गावाचा रोड असा असेल, त्याप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये कार्टची विड्थ काय आहे, त्याच्या प्रमाणे रोड्स कसे असणार, ऑल वेदर रोड कसे असणार, त्याचं पेमेंट कसं असणार, हे सगळं वाचल्यानंतर देन यू कॅन रिक्रिएट इट. मग कथा लिहिताना तुम्ही फक्त त्या रोडबद्दल लिहिताय आणि कुठेतरी लोकांना एक चित्र निर्माण होतं की काय, म्हणजे कुठल्या प्रकारचे रोड्स आहेत, काय आहेत. म्हणजे डोळ्यासमोर पुस्तक वाचताना सगळं, म्हणजे एखादा आपण पिक्चरच बघतोय अशा पद्धतीचं. सगळ्यात मला भावलेली गोष्ट आहे सर या पुस्तकातली, ती म्हणजे भाषा. इंग्रजीत आहे हे पुस्तक आणि तरीसुद्धा ते म्हणजे कुठलंही, म्हणजे मी मराठी आहे, आणखीन कोणी बंगाली असेल, ते त्यांच्या भाषेतच वाचतायत अशा पद्धतीने ते वाटतं. तर ती जे भाषेची सिम्प्लिसिटी म्हणा किंवा ओघवती भाषा आपण ज्याला मराठीत म्हणतो, तर म्हणजे हे जे लिहिण्याचा कसब आहे ते तुमच्याकडे होतं तिसरं पुस्तक लिहिण्यात की आवड, म्हणजे ज्यातून ते झालं? नाही, तिसरं हे प्रकाशित झालं पण हे माझं पहिलं पुस्तक होतं. अच्छा, ओके. आणि लिहिताना मला म्हणजे आय नेवर न्यू दॅट की मी ऑथर होणार की नाही होणार, लिहू शकतो. मी खूप पब्लिक स्पीकिंग करतो, तर मी तिथे बघितलं की कधी कधी मी क्लिष्ट बोलायचो आणि ऑडियन्सचं रिॲक्शन आपल्याला कळतं की बोर होतात किंवा मागे बसतात किंवा जांभ्या घेतात. पण ज्यावेळेस तुम्ही कथा सांगायला सुरू करता ना सोप्या भाषेत, एव्हरीबडीज आयज लाईट अप. सो मी कुठले इव्हन टेक्निकल याच्यामध्ये इफ आय स्टार्ट विथ यू नो व्हॉट हॅपन्ड वन डे, तर सगळे लोक एकदम बघायला सुरू करतात की सम स्टोरी इज कमिंग. तर ही स्टोरी ही एक फंडामेंटल नीड आहे. म्हणजे राईट फ्रॉम आपण लहान असताना जेव्हा आजी सांगायची त्याप्रमाणे स्टोरी आणि स्टोरी टेलिंग, आणि आपल्याकडे तसं कल्चर आहे. पण या स्टोरीला लिहिताना मी इतिहासतज्ञ नाही, तर इतिहासाचं पुस्तक लिहिलं असतं, कोणी वाचलं नसतं, मला काही अथॉरिटी नाही. पण मला ती गोष्ट लिहायची आहे, ती लोकांपर्यंत आणायची आहे. याच्याकरता भाषा सोपी ठेवली, लुसिड ठेवली, सो दॅट एव्हरीबडी कॅन एन्जॉय इट
ॲज अ वर्क ऑफ आर्ट, नॉट ॲज अ वर्क ऑफ हिस्ट्री. कारण हिस्ट्री थोडा क्लिष्ट आहे. नाही, ती कादंबरी आहे आणि कादंबरी वाचताना तुम्ही जसं म्हणाले तसं गोष्ट वाचल्याचाच अनुभव होतो आणि आपण पुढे काय हा जो प्रश्न असतो त्याचं उत्तर मिळतं. सर, पण म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जो प्रश्न पडला असेल तोच प्रश्न मलाही आहे. तो म्हणजे की तुम्ही IPS अधिकारी आहात, महाराष्ट्र सरकारमध्ये एका मोठ्या पदावर काम करता. असं असताना एक रिसर्च ज्याच्यात खूप इन्व्हॉल्व आहे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. म्हणजे वाचतानाही लक्षात येत होतं की कसं आहे की आपल्याला आपल्या आजूबाजूचा इतिहास किमान माहिती असतो आणि जर आपण इतिहासाच्या पुस्तकात किंवा आपल्या शालेय अभ्यासक्रमात वगैरे वाचलं नसेल तर बराच इतिहास माहिती नसतो. तर तो इतिहास लोकांना गोष्टीच्या माध्यमातून माहिती करून देणं, याच्यासाठी तुम्हाला जो काय रिसर्च करावा लागला त्याचा वेळेचं गणित कसं जमवलं तुम्ही? दोन गोष्टी आहेत. एक तर यू आर नॉट जस्ट युअर प्रोफेशन. म्हणजे आपण एक आई असाल, यू वुड बी फ्रेंड्स ऑफ पीपल, राईट, यू वुड बी अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर कल्चर. तर त्याप्रमाणे मला वाटतं की IPS अधिकारी असणे ही इट इज समथिंग विच इज माझा व्यवसाय आहे, माझं प्रोफेशन आहे. पण या व्यतिरिक्त सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अभ्यास करताना तुम्हाला सगळं काही स्टडी करावं लागतं. तर एक बेसिक फाउंडेशन असतं त्याचं. म्हणजे तुम्हाला बेसिकली हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, लॉजिक, पॉलिटी हे सगळं, कॉन्स्टिट्यूशन सगळं वाचावं लागतं. तर एक चांगलं फाउंडेशन तिथे असतं. तर इट बिकम्स इझी देन. इंटरप्रिटेशनचे टूल्स आपल्याकडे असतात आणि एक अंडरस्टँडिंग असते. म्हणजे काही कुठलाही विषय सडनली नवीन वाटत नाही. तर मला म्हणजे रिसर्च करताना याचा फायदा झाला आणि मला वाटलं की दीज टूल्स शुड बी युटिलाइज्ड फॉर स्टोरी टेलिंग. आता वेळेबद्दल असं आहे की जिथे तुम्हाला काही म्हणजे इफ यू रिअली लव्ह समथिंग यू विल फाइंड टाइम फॉर दॅट. बरोबर आहे. तुम्हाला आवड असेल तर वेळ काढणार. पण मी काय करतो की मी उशिरा झोपतो. तर इंजिनिअरिंगची सवय आहे 3 वाजता झोपण्याची. तर 12 ते 3 हे सगळं लिखाण आणि 12 वाजता. ऍक्च्युली मी खरं सांगू का, मी म्हणजे आपण भेटणार हे कळल्यावर मी वाचत होती. आधी पुस्तक वाचलं, मग तुमच्या मुलाखतीवर कुठेतरी वाचलं होतं सकाळी IPS ऑफिसर रात्री लेखक. तसंच आहे. तर तशा पद्धतीने म्हणजे प्रोफेशन वेगळे आहेत. सर, पण आज आपण क्लाउड चॅरियट बद्दल गप्पा मारतोय, मात्र तुमच्या इतर 2 पुस्तकांविषयी आपण उल्लेखही नाही केला तर ते प्रेक्षकांना कळणार नाहीत. जे हुसेन जैदीन बरोबर तुम्ही पुस्तक लिहिलंय, को ऑथरिंग, त्याच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. तर हुसेन आणि मी एक पुस्तक आम्ही सोबत लिहिलंय, डेंजरस माइंड्स. तर त्यात जे लोक ॲक्च्युअल टेररिस्ट होते किंवा टेररिझम केसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंवा अक्युज्ड आहेत या लोकांचं आम्ही प्रोफाईल केलं. आणि प्रोफाईल करताना इट इज नॉट जस्ट सिम्पल अ केस प्रोफाईल की असं झालं, यांनी इकडे बॉम्बस्फोट केला, अटक केला. संपूर्ण त्याच्या एक लाईफ जर्नीमध्ये हा माणूस कोण होता, हा कसा रॅडिकलाइज झाला, याचं थॉट प्रोसेस कसं बदलत गेलं, किंवा यांनी जे काही केलं आहे ते कशा प्रकारे केलं, याला कुठल्या इकोसिस्टमचा सपोर्ट होता आणि तो कसा पकडला गेला. तर अशा जर्नीज आम्ही संपूर्ण त्या डेंजरस माइंड्समध्ये कॅप्चर केलेले आहेत. मला ना याच्याबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे जो मला खूप उत्सुकता आहे ज्याच्याबद्दल. जेव्हा आपण एखादं पुस्तक को ऑथर करतो, म्हणजे हुसेन जैदी आणि तेव्हा ते कसं असतं कोऑर्डिनेशन? नाही, आम्ही काय केलं, मी चॅप्टर्स ठरवून घेतले. अच्छा. हां. तर ज्यामध्ये टेकी टेररिस्ट वगैरेचा रोल आहे ते चॅप्टर सगळे मी केले आणि त्यांनी तुमच्या प्रोफेशनचा भाग असल्यामुळे जिथे कुठे म्हणजे आम्हाला माहितीची गरज होती किंवा कोऑर्डिनेशनची गरज होती तिथे आम्ही कोऑर्डिनेट करायचो की हुसैन साहब मैं ये लिख रहा हूँ, आप बताइए इसको, आपके बारे में कुछ, आपको इसके बारे में कुछ आयडिया है क्या, ते सांगायचे. किंवा त्यांना कुठे जर हे असेल की अरे ये टेक्नॉलॉजी कैसे यूज करते हैं, की किंवा कुणी म्हणजे कुठल्या रूटने क्रॉस करतात हे वगैरे आम्हाला थोडी माहिती असते. ड्यू टू थोडी इनपुट असंच म्हणायचं. आणि आम्ही ऐकायचं. तर कोऑर्डिनेशन करून लिहिलं, पण तरी पण आमचे चॅप्टर्स सेपरेट आहेत. अच्छा. आणि सर तिसरं पुस्तक ज्याच्याबद्दल पण उत्सुकता, पहिले प्रकाशित झालं, ते सगळ्यात पहिलं पुस्तक त्याचं नाव आहे क्वांटम सीज. क्वांटम सीज. तर लोक म्हणतात क्वांटम सीज म्हणजे काय. क्वांटम इज न्यूक्लिअर आणि सीज म्हणजे सीज वॉरफेअर आपण म्हणतो. तर
त्या पुस्तकात जे आहे एक तुम्हाला विचित्र गोष्ट सांगतो की 2014 साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि श्रीमान अमिताभ बच्चन यांनी ते प्रकाशित केलं. आय एम रिअली थँकफुल टू हिम. या पुस्तकामध्ये एक 4 पानांचं एक कंटिन्युअस एपिसोड आहे जिथे एक AI चॅटबॉट 2014 मध्ये एक AI चॅटबॉट आहे आणि त्या AI चॅटबॉटला वाटतं की ही इज गॉड. त्याच्यासोबत द प्रोटॅगनिस्ट इज इंटरॅक्टिंग. तर मला पुस्तक एक्सेप्ट करताना त्यावेळेस माझे पब्लिशर जे होते ते म्हणाले व्हॉट काइंड ऑफ नॉनसेन्स इज दिस. म्हणजे असं काही होतं का? 10 वर्षापूर्वी. पण मी तुम्हाला खरं सांगतो त्यावेळेस ही चॅटबॉट्स होते, सिम्पल चॅटबॉट्स होते आणि मी ते चॅटबॉटवरूनच तयार केलेली, म्हणजे इट इज एक्झॅक्टली अ वर्बॅटिम कॉपी ऑफ अ चॅटबॉट. हे इतके पॉप्युलर नव्हते. 10 वर्षापूर्वी चॅटबॉट होते आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे. तर क्वांटम सीजमध्ये एक संपूर्ण 3-4 पानांचा एक कम्युनिकेशन आहे AI सोबत. आणि बघा आपण फक्त AI बद्दलच बोलतोय, दिवसभर आपण AI-शीच बोलतो. नाही आणि चर्चेचा विषय फक्त या क्षेत्रात काय होईल, त्या क्षेत्रात काय होईल. सर खरं तर म्हणजे आज आपण पुस्तकाच्या निमित्ताने बोलतोय, पण म्हणजे एक उत्सुकता म्हणून विचारते की तुमचं जे एक्सपर्टीज मानली जाते ती सायबर क्षेत्रातली, म्हणजे मग सायबर गुन्हेगारी असेल किंवा सायबरशी रिलेटेड नियम असतील या सगळ्या संदर्भात. आणि सध्या हे जे आहे ना की सायबर क्रिमिनल्स कोणाला ते खोट्या पद्धतीने अरेस्ट करतात आणि त्याला आपण डिजिटल अरेस्ट असं म्हणतो. तर एकतर ती म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल की हा प्रकार काय झालाय ना, आपण अडकतो कसं या सगळ्या ह्याच्यात. आणि दुसरा, कारण हे आनंदाचं पान आहे म्हणून, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्यात तुम्हाला कथेचं बीज मिळतं का? मिळतं, पण ते काय एक म्हणजे आपण जे काम करत असतो त्याबद्दल लिहिण्याबद्दल निर्बंधही असतात. कारण मी खूप चांगले केसेस सायबरमध्ये इन्व्हेस्टिगेट केले. इवन इंटरनॅशनली आम्हाला म्हणजे त्याबद्दल रेकग्निशन मिळालं आहे. आणि खरं तर मी थोडासा स्टेप बॅक करताना सांगतो की 2015 मध्ये महाराष्ट्र सायबरची स्थापना झाली आणि त्यावेळेस आपले जे आता पुन्हा मुख्यमंत्री महोदय आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पूर्ण फ्री हँड दिला. ते म्हणाले की जा आणि आय वॉन्ट द बेस्ट सायबर एजन्सी इन द कंट्री. 2015 मध्ये आम्हाला आमचे सिनियर अधिकारी विचारायचे की क्या कम्प्युटर बंदोबस्त करेगा? बरोबर आहे. आणि मला वाटायचं की अरे कम्प्युटर बताएगा बंदोबस्त कहा करना है. तर त्या प्रकारे कोणालाही वाटायचं नाही की हे इतकं मोठं होणार आहे. आज बघा सायबर क्राईम इतकं मोठं झालेलं आहे, म्हणजे रोज बातमी असते. तर सरांचा विजन होता आणि त्यांनी आम्हाला फ्रीडम दिला आणि महाराष्ट्र बिकेम द फर्स्ट स्टेट टू एस्टॅब्लिश 47 सायबर लॅब्स. आमच्या लॅब्स त्या काळात वेअर बेटर देन एनिबडी एल्स. आत्ताही असतील, आता मी बघत नाही त्या विषयाकडे, पण आम्ही सगळ्यांचे स्पेक्स जाऊन बघितले की FBI कडे काय आहे, कोणाकडे काय आहे, ब्रिटिश पोलीसकडे काय आहे, आणि त्यांनी जाऊ दिला, बघू दिला. अमेरिकेमध्ये काय आहे, इस्रायलमध्ये काय आहे, हे बघितल्यानंतर आपण सगळ्यापेक्षा चांगलं त्या काळात आपण इक्विपमेंट घेतलं, ट्रेनिंग केली आणि सायबर लॅब्स एस्टॅब्लिश केले. त्यानंतर सायबर क्राईम हॅज रिअली गॉन आउट ऑफ द रूफ. आता बघा आपल्या भारताची अर्थव्यवस्था इट इज प्रॉब्ली टचिंग 5 ट्रिलियन समवेअर. सायबर क्राईमची जी अर्थव्यवस्था आहे यावर्षी $10.5 ट्रिलियन आहे. म्हणजे जगातली 3री लार्जेस्ट अर्थव्यवस्था सायबर क्राईमची आहे. 2024 मध्ये एक युनोचा कन्व्हेन्शन झाला आहे अगेन्स्ट सायबर क्राईम. म्हणजे बघा पूर्ण UNOला बसावा लागला याच्याकरता अबाउट सायबर क्राईम. सायबर क्राईममध्ये बघा टेक्निकल हॅक्स असतात, मॅलवेअर असतं, पण 3/4 ऑफ द सायबर क्राईम हॅपन्स ऑन समथिंग कॉल्ड सोशल इंजिनिअरिंग. सोशल इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे व्हॉट आय कॉल हॅकिंग ऑफ माइंड. की कोणीतरी तुम्हाला फोन करणार, फोन करून असं भासवणार की ते अथॉरिटी फिगर आहे किंवा ट्रस्टेड पर्सन आहे इम्पर्सनेशन करून, आणि तुम्हाला काय करायला भाग लावणार की विल क्रिएट अ सिच्युएशन ऑफ एमर्जन्सी की मी इथे अडकलो आहे, माझ्याकडे पैसे नाही, मी या फोनवरून बोलतो. आता तर फेक व्हिडिओही यायला लागले. किंवा अथॉरिटी फिगर म्हणून बोलणार की मी कस्टम्सवरून बोलतो, पोलीसवरून बोलतो, कोर्ट म्हणून बोलतो वगैरे वगैरे. अर्जन्सी क्रिएट करणार आणि तुम्हाला पैसे द्यायला लावणार किंवा तुम्हाला अशी काही माहिती द्यायला भाग पाडणार, OTP तुमच्या शेअर करायला सांगणार. याच शृंखलेत आता डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे. हे लोक काय करतात, व्हिडिओ कॉलवर युनिफॉर्म वगैरे घालून बसतात आणि इम्पर्सनेट करतात. आता कुठलीही एजन्सी आमची
म्हणजे जे गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत म्हणजे कुणालाही बेसिकली पोलीस वगैरे पोलीस आपले कस्टम्स एक्साइज एनीबडी तर हे कुणीही ईडी हे कुणालाही असा व्हिडिओ कॉल देऊन काही म्हणजे धमकी देणार नाही किंवा इंटरॉगेशन करणार नाही आणि हे सगळे झाल्यानंतर कुणी पैसे मागणार नाही. तुम्हाला व्हिडिओवर कुणी म्हणजे ठीक आहे लोक असतात करप्ट वगैरे पण इतके मूर्ख पण नसतात. ते जे म्हणजे आमच्याकडे ज्या सारख्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये फसवले गेल्याचे जे आकडे असतात ते इतके मोठे असतात भयंकर आहे की म्हणजे आणि ते आकडेही मोठे असतात आणि किती दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये होते लोक तोही आकडा मोठा असतो 60 दिवस 80. म्हणजे इतकं आश्चर्य वाटतं मला. हा प्रश्न इतका मोठा झाला आहे की इव्हन पंतप्रधान महोदयांनी मोदीजींनी येऊन मन की बातमध्ये सांगितलं की आणि त्यांनी चांगलं काम केलं कारण त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये याबद्दल लोक बोलायला लागले, टीव्हीवर कार्यक्रम जास्त व्हायला लागले, पेपरमध्ये यायला लागला, तर एक अवेअरनेस आला आणि अवेअरनेस आल्यानंतर आता मला वाटतं थोडं डिक्लाईन सुरू झालेलं आहे या केसमध्ये. पण सायबर क्रिमिनल्स हुशार असतात. इट्स अ काइंड ऑफ नवीन काहीतरी खूप टॉपिकल असतं आणि पहिल्यांदा काय होतंय की द क्रिमिनल इज रिअली सोफिस्टिकेटेड आणि आमचे पोलिसिंगचे जे काही मार्ग असतात नो ज्याला आम्ही सर्वेलन्स ऑन बॅड कॅरेक्टर म्हणतो, रेकॉर्ड किपिंग म्हणतो, आम्ही इन्फॉर्मेंट वगैरेचं नेटवर्क आमच्याकडे असतो किंवा फॉलो द मनी असतं, हे सगळं काहीही लागू इथे होत नाही. म्हणजे इथे हे लोक तुम्हाला माहित नाही तो कोण आहे, कसा दिसतोय, प्रश्नच नाही, कुठे बसलाय, कुठल्या देशात आहे, काय करतोय आणि अँटी फॉरेन्सिक टूल्स वापरतात. तर तुम्ही ट्रॅक कराल तरीही त्यांचे सगळे ट्रॅक्स मिटलेले असतात, VPNs असतात, प्रॉक्सी असतात, कारण ते टेक्नॉलॉजिकली हुशार असतात. डेफिनेटली टेक्नॉलॉजिकली हुशार असतात आणि इथे डेफिनेटली ज्याला म्हणतात लॉ इज प्लेइंग कॅचअप. तर आणि मी हे म्हणत असतो की गुड गाईज डोंट कोऑर्डिनेट, बॅड गाईज कोऑर्डिनेट. म्हणजे आता आम्हाला कुठल्या फॉरेनच्या देशामधून माहिती मागवायची असेल किंवा कोणाला अरेस्ट करायची असेल तर त्याला खूप लांबलचक प्रोसिजर असतं आणि त्याला महिने लागतात. पण आता बॅड गाईज जे असतात ते कोऑर्डिनेट करतात. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. कॉस्मॉस बँकचा केस आम्ही इन्व्हेस्टिगेट करत होतो तर तिथे 29 देशात 20,000 ट्रान्झॅक्शनने पैसे विड्रॉ केले. म्हणजे 29 देशात यांनी इतकं कोऑर्डिनेशन 2.5 तासात फक्त 2.5 तासात 85 कोटी रुपये 85 कोटी रुपये 29 देशात आठवते 20,000 ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय कोऑर्डिनेशन असेल इतकं आमचं पोलीस कोऑर्डिनेशन. इथे आम्हाला महाराष्ट्र पोलिसांनी कोणाचं कोऑर्डिनेशन करायचं असेल तर इतकं रिअल टाईम नसतं कारण आम्हाला कायद्याचे निर्बंध असतात, आम्हाला प्रोसिजर असतात, त्यांना काही प्रोसिजर नाही. आणि ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी एक एनेबलर आहे तर या सगळ्या टेक्नॉलॉजी एनेबलमेंट त्यांनी याकरता केलेलं आहे. पण कुठेतरी या निमित्ताने मी बोलू इच्छितो की एक ग्लोबल सायबर क्राईम इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे आणि सायबर क्राईम आता एक ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज क्राईम झाला आहे. तर तुम्हाला म्हणजे मालवेअर तयार करायचं असेल किंवा कोणाला हॅक करायचं असेल तर तुम्ही यू कॅन पुट अ बिड किंवा तुम्हाला डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस ज्याला DDoS म्हणतो यू कॅन परचेस इट $40 पर आवर तुम्ही परचेस करू शकता. आणि तुम्हाला समजा कुठल्या एअरलाईन्स आहे तुम्हाला म्हणजे तिकडे त्यांना DDoS करायचं आहे तर दॅट साईट विल बी डाऊन. तर या प्रकारे या सर्व्हिसेस ओपनली मिळायला लागले. आणि डार्क वेब आहे, डार्क वेबवर चक्क मार्केट्स आहेत, तुम्हाला सगळ्या प्रकारचं कॉन्ट्राबँड तिकडे मिळेल, वेपन्स मिळतील. पण याची संरचना अशी आहे की यू कॅनॉट इन्व्हेस्टिगेट इट. सो इट इज काइंड ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्रूफ किंवा बिटकॉइन वाचू शकता. एकदा हे झाले की कठीण होऊन जातं. इतकंही कठीण नाही आहे, इन्व्हेस्टिगेशन कठीण आहे. पण काय आहे की द इंटरनेट वर्ल्ड इज लाईक अ टॅटू. तर कुठे ना कुठे याचे ब्रेड क्रम्स असतात आणि काही दिवसानंतर ते सापडतात. वेळ लागतं पण सापडतात. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर तो वापरत असेल, कॉमन कोड वापरत असेल, काही कोडमध्ये सिग्नेचर्स असतील, अकाउंट्स वापरत असेल, कुठे ना कुठे सापडतो. कुठे IP ॲड्रेस आहे. एक खूप जबरदस्त केस होता आमचा की एक महत्त्वाची कंपनी आहे, नाव घेत नाही, तर त्यांच्या सर्व्हरवर कोणीतरी हॅक केलं तर हा माणूस VPN वापरायचा. पण त्याचा लक हे बघा, लक बघा त्याचा किंवा बॅड लक बघा की त्याच्याकडे इलेक्ट्रिसिटी वॉज नॉट प्रॉपर आणि थोड्या वेळाकरता त्याची इलेक्ट्रिसिटी गेली आणि त्यावेळेस त्याचा VPN सुरू नाही झाला. तर त्याचे ओरिजिनल IP आम्हाला फक्त 30 सेकंदाकरता त्याचे ओरिजिनल IP तर पूर्ण एनॉमलीमध्ये आम्हाला तपास करताना आम्हाला कळलं की अरे आतापर्यंत ही IP सगळे फॉरेनचे आहेत, ही IP 30 सेकंदासाठी एक फक्त IP येते. मग वी फाउंड आउट
आणि त्या माणसाचं गेली ना, महाराष्ट्राची टीम गेली आणि त्याला राजस्थानमधून उचलून आणलं. हो सर, हे खरं तर खूप म्हणजे ऐकणं सुद्धा फॅसिनेटिंग आहे की कशा पद्धतीने सायबर गुन्हे तुम्ही उघडकीला आणता. परत एकदा आपल्या साहित्याच्या गप्पांकडे यायचं तर आपल्या गप्पांच्या शेवटी मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक तर क्लाउड चॅरिएट आपण इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, इंग्लिश वाचक ते सध्या वाचतात, 2024 मध्येच त्याचं प्रकाशन झालेलं आहे. ते इतर भाषांमध्ये यावं या दृष्टीने काही तुमच्या डोक्यात विचार आहे का? आणि दुसरं, जेव्हा आपण कथा वाचतो ती क्लाउड चॅरिएटची, तेव्हा असं वाटतं की याच्यात आणखीन काही होऊ शकतं, घडू शकतं आणि ते म्हणजे वाचकांना सुद्धा आवडू शकतं, आणखीन काही वेगळ्या कथा त्यातनं येऊ शकतात. तर तसंही काही तुमच्या मनात विचार आहे का क्लाउड चॅरिएटचा पुढचा भाग म्हणा किंवा त्या कथेच्या धर्तीवरचं आणखीन काही पुस्तक? मग क्लाउड चॅरिएट लिहितानाच मी काय केलं की हाथी गुंफा इन्स्क्रिप्शनचे जे आहेत ते 17 ओळींमधून फक्त पहिले 4 घेतले. तर विचार असाच आहे की ही पूर्ण त्या 17 ओळी लिहायची कधीतरी आणि बेस्ड ऑन फीडबॅक लोकांना जसं आवडेल त्याप्रमाणे. पण मला कोणीतरी भेटलं, ते म्हणालेत की यू राईट फॉर युअर सेल्फ, तर बाकी लिहून टाका. तर तसा विचार आहे मनात. अरे वा. आणि रायटिंग पण तुम्ही यू कॅनॉट फोर्स रायटिंग, इट कम्स. ते उमजतं, इट ऑटोमॅटिक, इट्स ऑर्गॅनिक. म्हणजे जसं तुम्ही 12 ते 3 म्हटलं तसं 12 ते 3 रोजच होईल असं नाही. बसलं तरी येत नाही. यू रायटर्स ब्लॉक असतात आणि तर लिहिणार डेफिनेटली. आय विल राईट अबाउट दिस. आणि नुकतंच मी कलिंग लिटरेचर फेस्टिवलला गेलो होतो. ओहो, अच्छा. तर तिथे त्या लोकांनी म्हटलं, अरे तुम्ही इथल्याबद्दल पुस्तक लिहिलं आहे आणि इंग्रजीत? तर ते म्हणाले आम्ही ट्रान्सलेट करतो. तर कलिंग लिटरेचर फेस्टिवलवाल्यांनी मला तिथे ऑफर दिलाय की ते ओडियामध्ये ट्रान्सलेट करतील. बट आय विल बी व्हेरी हॅपी जर कोणी हिंदी, मराठी, इतर भाषेत ट्रान्सलेट करत असेल तर आय विल बी व्हेरी हॅपी टू कोलॅबरेट विथ देम. अँड एक याचा ऑर्गॅनिक रीच होईल, कारण आपल्या कथा आपल्या भाषेत जर सांगितल्या बरोबर आहे तर ते जास्त ग्राह्य असतात. इट्स मोर इझी टू अंडरस्टँड. कारण बघा, टर्म्स करताना मला म्हणजे त्रास व्हायचा त्याला इंग्लिशमध्ये. नाही, कारण मी पुस्तकात वाचलं तुम्ही ते शब्द तसेच ठेवले. खूप मला कन्फ्लिक्ट झाला होता एडिटर्स, पब्लिशर्सशी. ते म्हणाले की अरे याला तुम्हाला ग्लॉसरी द्यावी लागेल. मी म्हटलं मी त्याच कारणाने लिहितोय की लोकांनी हे वाचावं, की हे टर्म असं आहे, त्यांना माहीत नसेल तर त्यांनी बघावं. लेट देम गो अँड. नाही, कारण मी पाहिलं अगदी पहिल्या पानापासून जिथे जिथे ती भाषा येते ते शब्द येतात ते तुम्ही शब्द तसेच वापरले. बरोबर आहे. नाही, आम्हाला खरं सांगायचं ब्रिजेशजी, तर मराठीत सुद्धा हे पुस्तक, हेच नाही तुमची 3ही पुस्तकं मराठीत वाचायला आम्हाला आवडतील आणि नवीन जे काही पुस्तक तुम्ही लिहिताय तेही वाचायला आवडेल. त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि खरं तुम्ही खूप व्यस्त असता आणि तरी आपल्या आनंदाच्या पानच्या प्रेक्षकांसाठी आज तुम्ही वेळ दिला, त्यासाठी खूप आभार. धन्यवाद. आज महिन्याचा शेवटचा रविवार आहे, तेव्हा राजहंस पुस्तक पेठेचे संजय भास्कर जोशी यांच्याकडनं जाणून घ्यायचे टॉप 5 पुस्तकं आणि त्याचबरोबर प्रश्नमंजुषा. सर्वात टॉपला होतं अतिशय आनंद वाटावा असं पुस्तक, ते म्हणजे सत्वकथा. सत्यकथेमध्ये 60 ते 70 या दशकात छापून आलेल्या उत्कृष्ट कथांचा संग्रह. अतिशय अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की इतकं दर्जेदार पुस्तक आपल्या टॉप लोकप्रिय पुस्तकात होतं. सत्वकथा याचं संपादन केलं आहे मधुकर धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर यांनी. त्यानंतर पुन्हा एकदा आनंद वाटतो, गेलं वर्षभर सातत्याने टॉप 5 मध्ये असलेलं पुस्तक पुन्हा टॉप 5 मध्ये आहे, ते म्हणजे नदिष्ट. मनोज बोरगावकर यांची अतिशय गाजलेली कादंबरी नदिष्ट पुन्हा एकदा टॉपवर आलं आहे. त्यानंतरचं पुस्तक एक अतिशय उत्कृष्ट असं आत्मचरित्र आहे. मागच्या वर्षी टॉप 10 मध्ये आलेलं अमोल पालेकर यांचं आत्मचरित्र होतं, तर यावेळच्या टॉप 5 मध्ये चित्रा पालेकर यांचं आत्मचरित्र तर अशी सारी गंमत हे आलेलं आहे. अतिशय ओघवत्या भाषेतलं जबरदस्त पुस्तक आहे, जरूर वाचा असं पुस्तक आहे हे. त्यानंतर अजूनही छावाची मोहिनी मराठी मनावरची काही कमी झालेली नाही आहे, त्यामुळे छावा ही शिवाजी सावंतांची कादंबरी यावेळी देखील टॉप 5 मध्ये आहे. जबरदस्त मागणी आहे अजूनही या कादंबरीला. त्यानंतर एक आनंद वाटावाचं पुस्तक आहे, अभिषेक धनगर या नवोदित लेखक आणि प्रकाशकांनी अनुवादित केलेलं द हाऊस ऑफ पेपर हे पुस्तक टॉप 5 मध्ये आलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट अनुवाद आहे आणि जबरदस्त पुस्तक आहे, जरूर वाचा द हाऊस ऑफ पेपर. आपला आवडीचा भाग म्हणजे प्रश्नमंजुषा. यावेळी मी 3 प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की मी 3 विधानं करणार आहे, ती सत्य का असत्य हे सांगायचं आहे. पहिलं विधान आहे,
मुरलीधर खैरनार यांची शोध ही कादंबरी डॅन ब्राऊन यांच्या एका गाजलेल्या कादंबरीचे रूपांतर आहे, सत्य का असत्य. दुसरं विधान आहे, पाडस ही राम पटवर्धन यांची कादंबरी ज्या कादंबरीचा अनुवाद आहे त्याच कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद मुलांसाठी भारा भागवत यांनी हरिण बालक या नावाने केला होता, सत्य का असत्य. आणि तिसरं विधान आहे, हेमिंग्वे यांच्या द ओल्ड मॅन अँड द सी या गाजलेल्या नोबेल विजेता कादंबरीचा अनुवाद पु ल देशपांडे यांनी म्हातारबा आणि सागर या नावाने केला आहे. तर ही 3 विधानं बरोबर का चूक ते तुम्ही कळवायचे. पुन्हा एकदा नंबर आहे का 9822003411. आणि सर्वप्रथम अचूक उत्तरं देणाऱ्या 3 प्रेक्षकांना राजहंस पुस्तक पेठेतर्फे 2500 रुपयाची पुस्तकं 25% सवलतीत मिळतील. आणि त्याच क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. या प्रश्नपंजुषेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा. जो नंबर दिलाय त्याचबरोबर आमचा जो ईमेल आय डी आहे anandachapan@gmail.com, तिथेही तुम्ही उत्तरं पाठवू शकता. आणि पुढच्या आठवड्यात आपण भेटणारच आहोत, पण तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.